घटनेला जवळपास 3 तास पूर्ण होत आहेत. आणखीन देखील कोणताही अधिकृत अधिकारी कंपनीचा आतमध्ये आलेला नाही. 3 तासापासून आम्ही ते वाट बघतोय, पण आम्हाला 3 तासापासून या गेटवरती अडवण्यात आलेलं आहे. अशी जर येथील मीडियाची ही अवस्था असेल तर मग आपण विचार करू कंपल्सरी विचार करायचंच आहे का? तर येथे जे काम करतात जे भूमिपुत्र आहेत त्यांची काय अवस्था असेल? इथे या कंपनीमध्ये सुरक्षा नियमांची पायदळी तुडवण्यात येते. एक देखील सुरक्षा नियम हे कंपनीवाले पाळत नाहीत. वारंवार अपघाताला निमंत्रण देणारी कंपनी म्हणजे चेट्टीनाड सिमेंट फॅक्टरी औज आणि आलेगाव येथील साक्षात मृत्यूचा सापळा बनलेली आहे. वर्षभरामधून जवळपास 8 ते 10 अपघात या कंपनीमध्ये वारंवार घडतात. किती जरी आपण यांच्यावरती अंकुश लावण्याचा प्रयत्न केला तरी इथे कोणत्याही प्रकारचे अधिकाऱ्यांना फरक पडत नाही. कसलाच फरक या अधिकाऱ्यांना पडत नाही. आमची टीम NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम येथील HR कुलकर्णी यांना फोन लावून वारंवार बोलण्याचा प्रयत्न केली, पण वारंवार ते फोन बंद करून ठेवत आहेत. नाहीतर अन्यथा त्रयस्थाकडे फोन देतात की आम्ही अजून आलो नाही, आम्ही अजून NTPC कडे आहोत, गाडी बघतो, हे बघतो, असेच उडवाउडीचे उत्तर देत आहेत. पण प्रत्यक्षात काय घडलं, इथे कोणती जीवितहानी झालेली आहे, नेमकं काय होतं? इथे कॉन्ट्रॅक्टर वेळेवरती पोहोचू लागलेत, पण कंपनीचे अधिकारी यांना भान नाही की इथे कंपनीमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे, पण कोणीच या घटनास्थळी पोहोचायला तयार नाही. पोलीस प्रशासन आलं, पण कंपनीचे अधिकारी आहेत कुठं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अशा कंपनींना आपण आपली जमिनी दिल्या, सगळ्या दिल्या, पण आपले जे भूमिपुत्र आहेत ते आज देखील 4थ्या श्रेणीमध्ये नाही, त्यापेक्षा खालच्या श्रेणीमध्ये काम करतात. आपले जे भूमिपुत्र आहेत त्यांना वॉचमन नोकर हे ते, पण जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांचेच आहेत. अशा प्रकारे ही कंपनी इथे कुठे ना कुठे या भूमिपुत्रांना दाबण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधापासून देखील वंचित ठेवते. अशी ही कंपनी म्हणजे चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची चेट्टीनाड सिमेंट कंपनी औज आणि आलेगाव दक्षिण सोलापूर येथे तयार झालेली ही कंपनी आहे. फक्त प्रोडक्शन पाहिजे त्यांना. माणसाला ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते त्या कोणत्याच गरजा इथे मिळत नाहीत. अक्षरशः पिण्याच्या पाण्याचे वांदे आहेत. आपल्याला जर संधी मिळाली आपण आज जाऊ आणि तुम्हाला दाखवतो, खरोखरच दाखवतो. त्याचे अधिकृत व्हिडिओ देखील माझ्याकडे आहेत, ते पुढील भागामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जिथे माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तिथे आग विझवण्यासाठी पाणी कुठून येणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अशी जर कंपनी, अशा कंपनीमध्ये जर असे आपले बंधू काम करत असतील, आपले गाववाले म्हणा, आपल्या भागातले आपले भूमिपुत्र काम करत असतील आणि त्यांच्या जीविताला धोका झाला तर जबाबदार कोण? ह्या कंपनीला धारेवरती धरणार कोण? वारंवार यांच्या विरोधामध्ये सगळं काही लावून देखील पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. यांच्यासोबत पोलीस प्रशासन मिळालेलं आहे का? म्हणूनच आज पोलीस प्रशासनाच्या आज्ञेला हे पायदळी तुडवत आहेत. काय नेमका प्रकार, कशा संदर्भात पोलिसांच्या आव्हानाला, पोलिसांच्या आज्ञेला हे पायदळी तुडवले, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यामध्ये पोलिसांना कंपनीकडून मलिदा मिळतो का? असे एक ना अनेक प्रश्न इथे उपस्थित होत असतात. मित्रांनो, खरंच ही खूप चिंतेची बाब आहे. एक देखील नियम इथे नियमाला धरून नाही, सगळे नियम पायदळी तुडवतात आणि सगळे नियम धाब्यावरती बसवून हे लोक कारभार करत आहेत. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता भीषण आग लागली. तब्बल 3 ते 4 तास उलटून गेले तरी आग अजून देखील आटोक्यात आलेली नाही. मात्र या आगीपेक्षाही धक्कादायक आहे ती म्हणजे ही कंपनी आणि या कंपनीच्या प्रशासनाचा आडमुठेपणा. या चेट्टीनाड सिमेंट कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीत किती कामगार अडकलेत? जीवितहानीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या पत्रकारांना कंपनीच्या गेटवरतीच अडवलं. धक्काबुक्कीचा प्रयत्न. पोलीस प्रशासनाच्या आदेशाला सिक्युरिटी इन्चार्जकडून केराची टोपली दाखवण्यात आली. आतमध्ये नेमकं लपवलं काय जातंय? या चेट्टीनाड सिमेंट कंपनीच्या आतमध्ये नेमकं घडलंय काय, ज्यासाठी पत्रकारांना मेन गेटवरतीच अडवण्यात येतं आणि पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येते?
नेमकं समजायचं काय हा प्रश्न जनतेला सतावत आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची चेट्टीनाड सिमेंट कंपनी नाव मोठं पण लक्षण खोटी. आज या कंपनीच्या आवारात जे काही घडतंय ते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे. आग लागली आहे हे मान्य, पण ती विझवण्यापेक्षा सत्य विझवण्याचा प्रयत्न जास्त होताना दिसतोय. हे सिक्युरिटी गार्ड कोणाच्या सांगण्यावरून आमच्या कॅमेरामॅनच्या अंगावर येतात. आम्ही विचारतोय की आत किती लोक आहेत, पण उत्तर मिळत नाही. ह्या मेन गेटवरच्या सिक्युरिटी गार्डना कोण आदेश देतो, जेणेकरून त्या आदेशाचं पालन करण्यासाठी ते कॅमेरामनसोबत उर्मटपणे वागण्याचा प्रयत्न करतात आणि रेकॉर्डिंगसाठी अडवणूक करतात. काय आहे या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण? चेट्टीनाड सिमेंट कंपनीचे HR आता कुठे आहेत? प्रशासकीय विभाग कुठे आहे? कोणीच काही उत्तर द्यायला तयार नाही. फोन लावतोय तर त्यांचा फोन नॉट रिचेबल. असिस्टंटला ज्यावेळेस फोन लावतो तर तो उडवाउडवीचे उत्तरं देतो. मीडियाला आत जाण्यासाठी कशामुळे अडवलं जातंय, काय लपवलं जातंय आणि कोणाला वाचवलं जातंय? हा खरोखर घातपात आहे की अपघात आहे? नेमकं कळायला मार्ग नाही. या कंपनीमध्ये वारंवार होणारे अपघात जणू एक मालिकाच बनली आहे. या कंपनीचे सेफ्टी ऑफिसर्स कुठे आहेत? त्यांनी ही घटना घडण्यापूर्वी कोणत्या उपाययोजना केल्या? कोणीच कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही. सगळ्यांचे फोन बंद येत आहेत. कोण कशामुळे हे सगळे फोन बंद करायला सांगतोय आणि कॅमेऱ्यासमोर बोलायला कशामुळे हे उत्तर मिळत नाही. काय आहे या पाठीमागे सगळ्यात मोठं गौडबंगाल? चेट्टीनाड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामगारांशी, त्यांच्या नातेवाईकांशी काहीच देणं घेणं नाही. फक्त या कंपनीला पडलं आहे त्यांच्या सिमेंटच्या गोण्याची काळजी, माणसांच्या जीवाची नाही. रात्रीचे 10 वाजले आहेत. आगीचे लोळ अजून देखील आकाशाला भिडत आहेत. पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहेत, पण ते देखील हतबल दिसत आहेत. सिक्युरिटी इन्चार्ज स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजतोय का? पोलीस प्रशासनाच्या सूचनांना केराची टोपली दाखवण्याचं धाडस या कंपनीमध्ये येतं कुठून? खरंच आणखीन एक सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावताना दिसतोय. या चेट्टीनाड कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर पोलीस प्रशासन का मूग गिळून गप्प बसलंय? का त्यांना विचारत नाही? असे एक ना अनेक प्रश्न भेडसावताना दिसत आहेत. खरंच यामध्ये काही घातपात आहे का? किंवा या घातपाताला झाकण्याचा कुठे छोटासा प्रयत्न होतोय की मोठी घडामोड दाबण्याचा प्रयत्न होतोय? सगळ्यात शेवटी आणि एक महत्त्वाचा प्रश्न आणखीन देखील अनुत्तरितच राहतो, तो म्हणजे पोलीस प्रशासन या कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात हतबल का होताना दिसत आहे? अशा या अधिकाऱ्यांमध्ये एवढा धाडस कुठून येतो आणि कोणाच्या जीवावरती, कोणाचं राजकीय वरदहस्त या कंपनीला लाभलेलं आहे? म्हणूनच हे अशा प्रकारे कामगारांच्या जीवाशी खेळ करताना दिसत आहेत. या कंपनीच्या आतमध्ये नेमकं घडलंय काय? NGTV मराठीचा थेट प्रश्न आहे. आतमध्ये नेमकं दडलंय काय, जे तुम्ही जगाला दाखवायला घाबरताय? आता आपण पुढच्या भागामध्ये पाहूया या कंपनीचा आणखीन एक गैरप्रकार काय आहे, कामगारांच्या जीवाशी कशा प्रकारे खेळ होतोय. अशा प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश-विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. कॅमेरामन रहमान शेखसह ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.